नमस्कार मित्रांनो. तर आपण आज प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भात माहिती घेऊन आलेलो आहे, की योजनेचे उद्दिष्टे काय-काय आहेत. त्याच्यानंतर योजनेचा लाभ कसा दिला जातो. योजनेचे कुठले-कुठले कागदपत्र लागतात योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी लाभार्थ्यांना. तर आपण आज प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भात जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो, की ज्यांनी या मातृत्व चॅनलला खूप सारा प्रतिसाद दिला. आपण सुरू करूया प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची. तर योजनेची ठळक माहिती आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे, की गरोदर मातांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांना पोषण आहार मिळावा या उद्देशाने आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भात आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर आपण बघूया योजनेचे उद्दिष्टे काय-काय आहेत ते. सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2.0 नावाने ओळखली जाते. तर महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्या अंतर्गत ही योजना राबवण्यात येते. योजनेअंतर्गत अनुज्ञेय लाभ त्यांचे वितरण हे कसे केले जाते, तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना यात पहिल्या अपत्याला 2 टप्प्यांमध्ये 5,000 रुपये दिले जातात. पहिला टप्पा असतो 3,000चा आणि दुसरा टप्पा असतो 2,000चा. तसेच या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये एक ॲड केलेलं आहे. तर दुसरे अपत्य जर मुलगी झाली तर त्यांना मुलीच्या जन्मानंतर त्यांना 6,000चा लाभ दिला जातो आणि ही पूर्णपणे DBT ऑनलाईन योजना असल्यामुळे लाभार्थ्यांच्या सरळ बँक खात्यात पैसे जमा होतात. तर आपण पुढे जाणून घेणार आहोत अजून बरीचशी माहिती. योजनेचे उद्दिष्टे बघतोय आपण आणि योजनेचे उद्दिष्टांमध्ये गर्भवती मातेला व स्तनदा मातेला सकस आहार देणे खूप गरजेचे आहे. त्यांना प्रोत्साहित करणे, त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी या उद्देशाने या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. तसेच माता मृत्यूदर आणि बालमृत्यूदर कमी करणे व नियंत्रणात आणणे यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. परत आपण बघू शकतो, की लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रूण हत्येस अवरोध करणे, स्त्री जन्माचे स्वागत करणे, जेणेकरून स्त्रियांचं स्वागत केलं जाईल आणि स्त्री भ्रूण हत्या होणार नाही या उद्देशाने आपण बघतो आहोत, की या योजनेच्या माध्यमातून दुसरी जर प्रसूतीला मुलगी झाली तर तिला 6,000 रुपये देण्यात येतात. तसेच संस्थात्मक प्रसूती वाढवणे आणि तसेच आरोग्य संस्थांची सुविधांचा लाभ घेणे याला प्रवृत्त केलं जातं, की जास्तीत जास्त लोकांनी आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा. तसेच आरोग्य संस्थांमध्ये प्रसूती करावी यासाठी. आपण 5वं बघू शकतो, की अर्भकाच्या जन्माबरोबर जन्म नोंदणीचं प्रमाणात वाढ व्हावी. म्हणजे अर्ली रजिस्ट्रेशन म्हणता येईल आपल्याला, की लवकरात लवकर जन्म झाल्यावर त्याची लगेच नोंदणी होईल या उद्देशाने सुद्धा या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. तर आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत बघू शकतो, की कशाप्रकारे लाभ दिला जातो. पण मी जे सांगितलं तुम्हाला, की पहिला हप्ता जी प्रथम गरोदर माता असते, तिची जेव्हा 6 महिन्याच्या आत किमान एक NC चेकअप केलं जातं. म्हणजे पहिली सोनोग्राफी केली जाते. त्यानंतर तिला अंगणवाडी सेविका रजिस्टर्ड करणार आहेत. तर ते 3,000च्या लाभासाठी ती पात्र होणार. त्यासाठी पात्रता निकषसुद्धा दिलेले आहेत, ते आपण पुढे बघणार आहोत. तसेच दुसरा हप्ता जो दिला जाणार आहे, तर बाळाच्या जन्मानंतर तिला दुसरा हप्ता दिला जाईल. बाळाच्या जन्मानंतर बाळाचं जेव्हा वॅक्सिनेशन होईल, लसीकरण होईल, पॅन्टा 3 पर्यंत जेव्हा प्रथम सायकल लसीकरण केलं जातं, 3.5 महिन्याचं बाळ असतं, तर तेव्हा 2,000चा लाभ तिला दिला जाणार आहे. तसेच आपण जे बोललो, की दुसऱ्या अपत्य मुलगी असल्यास तिला एका इन्स्टॉलमेंटमध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यात तिला 6,000 रुपये दिले जातील. तर अशा प्रकारे या योजनेचे इन्स्टॉलमेंट म्हणजे टप्प्यांमध्ये दिली जाते. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी कोणते निकष पूर्ण केले पाहिजे. जे 10 डॉक्युमेंट मी वाचून दाखवणार आहे, त्याच्यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट त्यांच्याजवळ कागदपत्र असेल, तर ते प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा फॉर्म भरण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी पात्र असतील. तर सर्वात आधी बघूया आपण,
ज्या गरोदर महिलेचे कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला आहे तलाठीचा, तर तो गरोदर महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे. तसेच SC आणि ST अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे, तर त्यांना जातीचा दाखला यासोबत जोडावा लागणार आहे. तसेच 40% किंवा त्यापेक्षा अधिक हँडिकॅप म्हणजे अपंगत्व असणाऱ्या महिला, ज्या प्रेग्नंट आहेत, अशा महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे. BPL शिधापत्रिकाधारक म्हणजे BPL बिलो पॉवर्टी लेवल रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहेत, असे लाभार्थी महिला पात्र असणार आहेत. आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY कार्ड ज्यांच्याकडे आहे, अशा गरोदर महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत. आपण पुढे बघूया, ई-श्रम कार्डधारक महिला यासुद्धा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी पात्र असणार आहेत. किसान सन्मान निधी अंतर्गत ज्यांच्याकडे शेतकरी असल्याचा दाखला आहे, अशा महिला, गरोदर महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत. तसेच मनरेगा जॉब कार्ड ज्यांच्याकडे आहे, अशा महिला या योजनेसाठी पात्र आहेत. अजून ज्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती ज्या गरोदर महिलांसाठी काम करतात, ज्या या योजनेसाठी काम करतात, अशा महिलासुद्धा या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. तर आपण हे जे मी तुम्हाला 10 निकष वाचून दाखवले मित्रांनो, याच्यापैकी कुठलाही एक पुरावा हा अर्ज भरण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे हे जे 10 निकष सांगितले आहेत, त्यापैकी एक पुरावा काढून देणे गरजेचे आहे. असे गरोदर महिलांना लाभ मिळेल ज्यांच्याकडे हे 10 निकषांपैकी एक निकष पूर्ण करतील. तर आपण बघूया की प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत. तर आपण बघू शकतो की आवश्यक कागदपत्रे म्हणजे सर्वात आधी आधार कार्ड खूप महत्त्वाचं आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल ते लाभार्थी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा फॉर्म किंवा अर्ज भरू शकणार नाही, कारण की आधार कार्ड हे मॅन्डेटरी केलेलं आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना तुमचा आधार नंबर टाकला जातो आणि त्यानुसार तुमची नोंदणी केली जाते. पुढील MCP कार्ड. MCP कार्ड म्हणजे मदर अँड चाइल्ड प्रोटेक्शन कार्ड, ज्याला आपण माता व बाल संरक्षण कार्ड असं म्हणतो. ते तुम्हाला आरोग्य विभागाच्या PSC सेंटरमधून बनवून दिले जाते. जेव्हा गरोदर महिला 6 महिन्याची पहिली सोनोग्राफी करते, त्यानंतर त्यांना माता व बाल संरक्षण कार्ड दिले जाते. तर ते कार्डही महत्त्वाचं आहे. त्याच्यात तुमची पाळीची तारीख, गरोदरपणाची नोंदणी केलेली असते व प्रसूतीपूर्व तपासणीची नोंदसुद्धा केलेली असते. त्यानंतर बाळाचा जन्मदाखला असेल तर बाळाचा जन्मदाखलाही लागेल योजनेसाठी फॉर्म भरताना. तसेच आपण बघू शकतो की माता व बाल संरक्षण कार्डवर बाळाची लसीकरणाची नोंदी असणे गरजेचे आहे. गरोदरपणाची नोंदणी केलेले RCS पोर्टलवर त्याच्या लाभार्थीचा नोंदणी क्रमांक आवश्यक आहे. लाभार्थीचा स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा मोबाईल क्रमांक आवश्यक आहे व वेळोवेळी विहित केलेली कागदपत्र ही अंगणवाडी सेविकांजवळ आणून सबमिट करायची आहेत. अंगणवाडी सेविका एवढी जर तुमच्याकडे माहिती असेल तर तुमचा अर्ज हा ऑनलाईन पोर्टलवर भरला जाईल आणि ही पूर्णपणे DBT योजना असल्यामुळे तुम्हाला लाभ हा तुमचा बँक खात्यात जमा होणार आहे. जे बँक तुमचा आधारशी सीडेड आहे, अशा बँकमध्ये या योजनेचा लाभ जमा होणार आहे. तर जितक्या पण गरोदर महिला असतील त्यांनी हे पात्रता निकष पूर्ण केल्यावरच त्यांना लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ सर्वात जास्तीत जास्त महिलांनी घेतला पाहिजे, हा उद्देश या व्हिडिओ बनवण्यामागचा आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.